शिंदेच्या शिवसेनेच्या केंद्रीय मंत्र्यांच्या घरी ठाकरेंच्या खासदारांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला या आमदारांची उपस्थिती अगदीच लक्षवेधी ठरलेली आहे। आणि आपण पाहतोय की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घराच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळालं आणि काल रात्री सर्व खासदारांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आलेलं होतं। आणि आपण पाहतो की ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव आहेत किंवा नागेश पाटील असतील, ते सुद्धा नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा काल उपस्थित होते। इतकंच नाहीये तर भाऊसाहेब वागचौरे हे सुद्धा काल उपस्थित होते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला आणि त्यामुळे आता बऱ्याच चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। प्रतापराव जाधव यांच्या घरी काल स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यावेळी ठाकरेंचे खासदार उपस्थित होते आणि त्यामुळे शिंदेच्या सेनेमध्ये पुन्हा एकदा हे नेते जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी, प्रतापराव जाधव यांच्याकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण असल्यानं गेलो। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आता हे स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहिलं की नागेश पाटील आष्टीकर हे तिथे होते, मात्र त्यांनी सुद्धा आता स्पष्टीकरण दिल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या सगळ्या टीमला आम्ही सगळ्या जणांनी मिळून सांगितलंय असं काही होणे नाही आहे, कुठल्याही गोष्टीचं काही विषय नाही आहे, विनाकारण चर्चेला उदाहरण नको आहे। त्या दिवशी आम्ही तुम्हाला त्या सगळ्या प्रेसला आपण सगळ्याला सामूहिक पद्धतीने सांगितलं की यानंतर या विषयावर चर्चा नको आहे, काही आवश्यकता नाही। पक्षाकडून काही सूचना देण्यात आल्या होत्या का की असं स्नेहभोजनाला जायचं नाही नाही, असं कुठल्याही प्रकारच्या सूचना वगैरे काही नव्हत्या। असं आता कसं आहे की ते एक मिनिस्टर आहेत आणि इथं असताना आरोग्यमंत्री असताना एखाद्या वेळेस त्यांनी बोलवल्याच्या नंतर स्नेहभोजन म्हणून गेलेले माणसं आहेत, दुसरं काही असा विषय वेगळा काही करण्याची गरज नाही। काही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे, कुठल्याही प्रकारची कुठलीही उगा अफवा आहेत या सगळ्या गोष्टीच्या। कोणीही आमच्या संपर्कात नाहीये किंवा कोणीही आमच्या एकाही खासदाराच्या सोबत संपर्कात नाहीये। या गोष्टीला आपण पहिले पण सांगितलं, आज पण सांगतो की विनाकारणचा चर्चा करून जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून याच्याकडे लक्ष माझं म्हणणं वेधणं जरा ठीक राहणार नाही। आणि या संदर्भात अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, मगाशी सुद्धा आपण जसं बोललो की शिंदेचा सत्काराचा कार्यक्रम असू दे तेव्हाच ठाकरेंच्या सेनेच्या आमदारांनी पोहोचणं किंवा कालच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम असू दे त्याचं आमंत्रण असू दे आणि त्यानंतर त्या आमदारांनी आणि खासदारांनी जाणं आणि या सगळ्या अफवा आहेत त्यांचं हे स्पष्टीकरण, या सगळ्याकडे आता कसं पाहायचं शिवाजी? लक लाभो अशा पद्धतीची परिस्थिती आहे। मात्र त्यांच्या खासदारांचे एवढे योगायोग का घडतात? ज्या ठिकाणी संजय दिना पाटील यांना उपस्थित राहायचं असतं ते तिथं नसतात, ते संजय राऊत यांच्या ठिकाणी असतात। त्याच्यासाठी अरविंद सावंत यांचे गटनेते ते पत्रकार परिषद बोलवतात, ते त्या ठिकाणी नसतात। एकनाथ शिंदे यांचा सत्कार होतो, मात्र त्या ठिकाणी ते योगायोगाने पोहोचतात आणि त्या सत्कार सोहळ्याला ते थांबतात। संजय राऊत यांच्यासोबत राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये थांबतात, मात्र माध्यमांची थेट प्रतिक्रिया देऊन अरे मी माध्यम सांगायला कुठेतरी कमी पडतात की मी ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहे, मी जाणार नाहीये, माझ्याबद्दल ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत हे थेट एक पत्रकार परिषद घेऊन संजय दिना पाटील का सांगत नाही? त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम असताना त्या ठिकाणी देखील ते येऊन पोहोचतात। तर हा योगायोग कसा असू शकतो? प्रत्येक ठिकाणी एकच व्यक्ती, तेही ठाकरे गटाच्या संपर्कात असणं, शिंदे गटाच्या संपर्कात असणं हा योगायोग आहे का? जर योगायोग असेल तर हा सातत्याने योगायोग का घडतो? ज्यावेळेस अशा अफवा म्हणा किंवा चर्चा सुरू होतात ते अफवा म्हणतात म्हणून मी अफवा म्हणतो, चर्चा सुरू आहेत की ठाकरेंचे खासदार हे शिंदे यांना जाऊन भेटणार आहेत, मिळणार आहेत किंवा त्यांच्या गटामध्ये सहभागी होणार आहेत, हे सगळं सुरू असताना, एवढं सगळं संशयास्पद वातावरण सुरू असताना संजय दिना पाटील तिथे जातात तर चर्चा तर होणार। आणि विशेष म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर संजय दिना पाटील यांनी माध्यमांसमोर यावं, त्यांनी सांगावं कशासाठी गेले होते, काय चर्चा आहेत। या सगळ्याच्या चर्चा सुरू असताना ते समोरही येत नाही, माध्यमांनाही सांगत नाही,
तर कुठेतरी संशयाची सुई ही बाळवली जाते. त्यामुळे संजय दिना पाटील हे समोर येणं अपेक्षित आहे. दुसरीकडे अजून एक खासदार आहे की ज्यांनी स्नेहभोजन बोलवलं होतं ठाकरेंचं. त्या ठिकाणी नरेश म्हस्के यांच्यासह श्रीकांत शिंदे देखील उपस्थित असल्याचं समजलं जात आहे. तर एकंदरीत ठाकरे आणि शिंदे सेनेमध्ये नक्की काय सुरू आहे याच्या चर्चा सुरू आहेत. आणि खरंच हे खासदार ऑपरेशन टायगर नुसार शिंदे यांच्याकडे जाणार का, या चर्चेंना आता उधाण आलंय.